एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल, मस्त असाल. आणि आज आम्ही ही कोणती टी शर्ट घालत आहे आता? आपण बाहेर फिरायला चाललो. शिवम, पार्टी करायला नाही चाललो आपण. अरे ये ढिली ढिली है, मस्त गर्मी नहीं होती इससे. उलट ते पूर्ण जाळी, पूर्ण नेटची आहे ना, ते तशीच होणार आहे. मटक्या. चलो गाईज, आम्ही बाहेर पाहुणा Hey guys. चाललो. आणि हा बघा, हे अशी पार्टी वेअर का घालून चालत आहे? हा? अरे ढिली आहे, ही जाडी जाडी आहे याच्यात. आणि हा हेअर बेल्ट कोणाला चोरलाय तो? हो, असे कामं करतो. आता मी चाललो बाहेर. म्हटलं छोटासा ब्लॉग बनवून टाकू. So let's go. Say hi स्नेहा. हॅलो गाईज, बघा आता मी माझा नवरा एवढा टाइमपास करत आहे तिकडे. सबसे ज्यादा लेट करंट आमचे जिजू, मेरे जिजू थोडी. अहो या हो लवकर. बघितलं, टाइमपास. सगळ्यांना म्हणतात की लवकर रेडिओ पण स्वतः सगळ्यात लेट. आम्ही 2 तासापासून रेडी झालो आणि आम्ही सनसेट बघायला चाललो गाईज. आणि ऑलमोस्ट 5:30 वाजलेत आता. हे गाइस, लेट करंट. सही निकला नहीं. अबे बैठ गए गाड़ी में. अरे मेरे को बिल डालना है अर्जेंट. नहीं, सबको दिखाना है. मैं काम करता हूँ, मैं काम करता हम पार्टी जा रहे हैं क्या? वो मेरे को जैसे 500 पार्टी टाइप से एकदम. हूँ. बस कपड़े नहीं है क्या? लेके विहांग, हाय बोल. गाईज, आम्ही सनसेट बघायला चाललो आहे. आणि माझा नवरा इथेच घरीच 5:30 वाजवले त्यांनी. काय करावं अशा लोकांचं सांगा मला. आणि हा 5:30 बजे जाने वाले थे, आपण पोहोचने वाले थे, राईट? अरे ये तेरा है ना. गाईज, मग आम्ही निघालो पाहुणा जायला. आणि बराच वेळ झाला होता. आणि प्रवास करता करता आमची भरपूर अशी बडबड सुरू होती. आणि जर तुम्हाला दिसत असेल तर बघा की सूर्य चांगलाच मावळतोय. आणि आम्हाला वाटत नव्हतं की आम्हाला तो असा नजारा बघायला मिळेल. बट लेट सी. आता शुभमरावांनी म्हटलं आहे तर असो. गाईज, आम्ही पोहोचलो, पण इथे सनसेट झाला आहे. बघायला मिळालंच नाही आम्हाला ह्या माणसामुळे. ह्याच्यामुळे बघायला नाही मिळालं. ये सूर्य अजून नाही मावळलाय. कुठे दिसत आहे तुला? सूर्य मावळलाय पण उजेड नाही गेलाय. असं बोललो मग. ठीक आहे, आता आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा आलो आणि ते असं यावं लागलं. ऑलवेज So, लेट बिकॉज ऑफ माय जीजू. yeah. ही इज ऑलवेज लेट. क्या ही बोला. और अभी भी इथे येऊन हा माणूस काम करतोय. डेढ़ काय घंटा मैं म्हणायचं? लगा तो तैयारी करने के लिए. हे बघा, आता ऑफिस करायची वेळ आहे का? नाही ना. पण बघा, कोणीच लॅपटॉप नाही आणलेला आहे. पण ह्याने आणलं. असो, पण नेक्स्ट टाइम येते. ऋतिक रोशन फ्रॉम जिंदगी ना मिलेगी दोबारा. इनका लॅपटॉप फेक देते. इनका लैपटॉप और चलो, फोन फेंक like देते हैं. यस यस, हो जाए अभी. निया, क्या बोलते? मैं परत जिंदा होतो. जिंदा नहीं हो तू. बिल्कुल जिंदा नहीं हो मजदूर तुम. हाँ. क्या बोलते? वैकेशन नहीं, हो वैकेशन जाए, फेंक दे क्या इसका फोन अपन? वैकेशन पे लैपटॉप लेके घूम रहे हो तो जिंदा कॉर्पोरेट मजदूर हो तुम. हाँ बस. भाई का लैपटॉप फेंक देना पड़ेगा. फेंक दूँ क्या तेरा लैपटॉप? बस 2 मिनट ब्रो, 2 मिनट. सनसेट तर झालाय, आता काय करायचं असा विचार आहे आमचा. असं होत असते गाईज, जेव्हा आपण विदाउट प्लॅनिंग येतो. सो सॅड. ये कौन सा फोर्ट है? हा कुठला? वो तुंग फोर्ट वगैरह कुछ बोलते हैं. कहाँ? टिको ना. अच्छा. गाईज, भयंकर गर्दी आहे इथे बघा. अँड देन वी रीच टू कॅफे बॅम्बिनी. एकदम मस्त व्ह्यू होता गाईज इथून. जो लेक दिसत होता ना, आणि जो वाईब आहे इथली. आणि मला वाटते वीकेंड असल्यामुळे खूप जास्त, म्हणजे खूप जास्ती क्राऊड होता इथे. Keep it softly spoken, with no strings tying you to me. I
happy in your company with no emotion, 'cause my love deserves to आमच्याकडे कोण आली आहे? काय केलं? What? गाथा आली आहे, वहिनी आल्या आहेत, दादा आला आहे आणि तरण पण आलाय. स्वतः गाडी चालवत तरण इधर देख भाव मत का कैसे क्योंकि मेरी ऑडियंस देखो मिस करती है ना. मेन कैरेक्टर की साइड वाले हैं लोग इतने ही आता है गाईज खूप छान व्ह्यू आहे इथे. आणि ह्या कॅफेची गाईज जी वाईब आहे ना, इट इज नेक्स्ट लेवल. म्हणजे इतका भरपूर क्राऊड होता इथे की जे लोक 40 ते 50 मिनटापासून थांबत होते क्यूमध्ये जस्ट फॉर अ टेबल. आम्ही त्यांना विचारलं की काय इझिली अवेलेबल आहे जे 5-10 मिनटात भेटेल. तर कोल्ड कॉफी मिळाली आम्हाला विदिन अ 5 मिनिट्स. सो दॅट वॉज इझी फॉर अस अँड इट वॉज सो टेस्टी गाईज. मस्त होती एकदम. अँड फॉर शुअर मी इथे पुन्हा येईलच कारण मला इथली वाईब इतकी छान वाटली. आणि जो वारा होता इथे एकदम थंड वारा आणि जी शांतता होती, आय लव्ड इट गाईज. नाव वी आर रिटर्निंग बॅक गाईज. आणि आम्हाला जाम भूक लागली होती तर आम्ही मंत्रालय हॉटेलमध्ये गेलो. अँड माय हजबंड नेव्हर स्टॉप फ्लेक्सिंग. इथे पण बघा. हां 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 क्या बात. गाईज आता आम्ही मंत्रालय म्हणून एक जागा आहे तिथे आलो आहे जेवण करायला. आणि उद्या आनंद दादाचा बर्थडे पण आहे आणि आम्ही विसरलोच होतो. आम्ही मग तिथे पावण्याला गेल्यावर पावण्याला आता आम्हाला सनसेट मिळाला नाही. सो नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम फॉर शुअर थोडं लवकर जावं लागेल. सो हां मग आम्हाला तिथून निघताना माहीत झालं की उद्या आनंदाचा बर्थडे आहे. सो वी थॉट की चला आज स्टे करूया. बट त्यांचं छोटंसं बाळ आहे ना, मग त्याच्यामुळे त्रास होईल म्हणून आम्ही जरा थांबलो नाही. आणि आता आम्ही मंत्रालयात आलो. तर आता आम्ही विचार करतोय. रेस्टॉरंट आहे. हां मंत्रालयात. तुम्हाला वाटतं कोणत्या मंत्रालयात? हॅपी तर म्हणजे- धाबाच्या साईडला ना. ताथावडे रोडला लागून आहे. हां सगळे धाबा वगैरे सगळे इथेच आहेत. आणि ते ॲक्च्युली चांगलं जेवण मिळतं असं जिजू वगैरे बोलत होते. आम्ही तर फर्स्ट टाईम आलो दोघे. तर असं फार काही शूट करायला मिळालं नाही कारण आता बरोबर काय म्हणतात खूप सायंकाळ होऊन गेली होती. लेट्स सी नेक्स्ट टाइम फॉर शुअर. पण रश खूप जास्त होता है ना स्नेहा? हां आणि वीकेंड असल्यामुळे पण होऊ शकते. हां बट जे चांगली म्हणजे पार्किंगमध्ये जेवढ्या गाड्या दिसत होत्या आणि त्या कॅफेमध्ये तर खूप जास्त रश होता आणि तिथे पण खूप जास्त वेटिंग लिस्ट होती. आय थिंक 40 मिनिट्स तर वेटिंग. तिथली ना आम्ही कोल्ड कॉफी ट्राय केली. छान होती जशी राहायला पाहिजे. इथला आवाज जात आहे मंत्रालयाचा इथे. तू एकदा सेव्ह करून घे पहिले. आणि आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो कॅफेमध्ये तर जास्त गर्दी होती. तिथे लिहिलेलं आहे की 30 to 40 मिनिट्स इट विल टेक इफ यू ऑर्डर समथिंग. सो आम्ही पहिले जाऊन त्यांना विचारलं की यार जर कोल्ड कॉफी फक्त घेतली तर किती वेळ लागेल. मग त्यांनी त्याला विचारलं आणि ते बोलले 5 मिनटं. तर फक्त आम्ही कोल्ड कॉफी तिथली ठीक आहे. कारण की ना तिथे टेबल्स पण नाही मिळत. म्हणजे बुक करावं लागतो. टेबलसाठी पण लाईन होती. म्हणजे भरपूर लाईन होती म्हणून आम्हाला काही वेट करायचं नव्हतं आणि आम्ही ऑलरेडी खूप लेट गेलो होतो. सो अजून आम्ही ना छान कांदी भजी खाल्ली आणि मग आलू भजी यार मस्त होते. म्हणजे आम्ही किती खाल्ले आपण 6-7 प्लेट खाल्ले ना दाबून. आणि मॅगी पण खाल्ली आम्ही तिथे. आणि अशा ठिकाणी यार इतकं छान नॅचरल थंडी हवा सुरू होती तर असं वाटतं काहीतरी गरम गरमच खायला पाहिजे. आम्ही नेक्स्ट टाइम जाऊ कारण की आमचं फोटोशूट पण राहून गेलं. हां म्हणजे स्नेहाचे छान फोटोज काढले मी पण माझे नाही काढले. म्हणजे वेळच नाही मिळालं असं घाई जास्त. म्हणून आम्हाला शूट करायचं होतं. तुम्हाला दाखवायचं होतं की तुम्ही ॲटलिस्ट 1 डे ट्रिप प्लॅन करू शकता. इफ यू आर इन पुणे तर पावना इज गुड. म्हणजे आधी तरी मला असं वाटतं की रोड्स खूप जास्त खराब होते. पण आता म्हणजे मी तर फर्स्ट टाईम गेली पण ही खूप आधी गेली होती तरी सांगत होती की रोड्स खूप खराब आहेत. पण आता त्यांनी खूप म्हणजे चांगलं केलं आहे रोड वगैरे. तर तुम्ही जाऊ शकता.
आणि इवन इफ यू डोंट वॉन्ट टू स्टे तेव्हा पण तुम्ही जाऊन परत पण येऊ शकता असं हां. खूप जास्त लांब Chill. वीकेंडला जाऊन येऊ फॅमिली सोबत किंवा फ्रेंड्ससोबत friends किंवा सोबत. म्हणजे जाऊ शकतो तुम्ही. इट्स नाईस प्लेस. आणि मेन म्हणजे खूप जास्त असं कधी कधी होतं ना की रोज खराब असल्यामुळे मूड नाही होत, पण आता असं इझी टू गो आहे तर तेवढा काही प्रॉब्लेम नाही वाटला आम्हाला. कारण आम्ही बघा ना, आम्ही मला वाटते 5-5:30ला निघालोच नाही. हो 5च्या आमचं असं होतं की 5:30 वाजता पोहोचायचं म्हणून. तसं तर आम्ही 3 वाजता निघणार होतो, पण सडन प्लॅन झाल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. चला आमचा मसाला डोसा मसाला पापड. आणि बाकीचे लोक म्हणजे आम्ही 2 गाड्यांनी गेलो होतो तर एक गाडी यायची आहे. कितने जण आहे आप लोग टोटल? टोटल 8 तर एक गाडी यायची आहे. म्हणजे आता तिथे एक दादा आहे, त्यांचं बेबी पण होतं म्हणजे लहान. तर ती ऑलरेडी खूप जास्त उलट्या करत होती कारण की तिला सवय नाही जास्त कारची, म्हणून तेच हळूहळू येत होते. आणि आमचे जिजू एकदम काय म्हणतात तिला हेवी ड्रायव्हर तर ते एकदम आम्ही फास्ट आलो होतो. आणि आम्ही तर खूप जास्त थकलो. आम्ही आता विचार करतोय जेवण करू आणि नाही आनंदाचा बड्डे आहे तर केक पण ऑर्डर करायचं आपल्याला. जरा आता आम्ही केक ऑर्डर करतो. वो जड़ खिलाते कि हम ये तो फेवरेट है, उसका फेवरेट है, उसका फेवरेट है. इससे ज्यादा शूटिंग करा मूळ आहे ना. हां हां चल. अरे शुभमला पप्पी नाही भेटली. आले काका आहे ना. काकाची पप्पी घेऊन घे. हां बरं बाबाची घे. बाबाची नाही घेत. बाबाची घे का आता? आम्हाला मूड नाही तिचा आता. ती रडण ना. अरे यांनी रडवलं याने. शुभम हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आनंद दादा. हॅपी बर्थडे टू यू. फुका फुका. बरं कापाचे ना तू? चल कापू. हां. जरा सुजा. शिवा बस. अरे शिव. रडून दिन नाही पोर. अरे रडून देईल ती. कच्ची बची ते यार दूर राहील ते. तुझे घेऊ पण माझे पप्पा बदलले. ते माझ्या जवळ येईल ना. माझे पप्पा नाही आहेत परत. तुझे घेऊ हे? गेली मम्मीच. जाऊ एक जाऊ ना केक केला. नाही म्हणते केक नाही चलो म्हणते आज आता. खा लेते. खाऊन घ्या क्या? चालेल. बाईला लावलं का गं? हो ना. आपण धुवून टाकायचं का? काकू काढते बघ. त्या काकाने लावलं ते. हा, किती भरवलं पप्पाला बघ. बाबाला किती भरवलं. ते बघ. हॅपी बर्थडे दादा. सगळे चाकू नहीं है बे वो. तुझा चेहरा पाहून ती घाबरली. बर्थडे म्हण. अजून त्याजवळ नाही जाणार. गाईज आम्ही मस्त केक खाल्लाय आता. आणि हे लोक केक लावतात एकामेकाला. हे असं वेस्ट करतात. काय म्हणायचं. और गाइस केक खाओ सब लोग. हे दोघे पकड़ इसको. ना केक लावतात ते लोक. इकडे केक लावणं सुरू आहे. आम्ही
पे बसने पाले कच्चे से फालतू में रखो। मैं देखो कि मेरे को लगा दो चलता है। मैं बैठूंगा आराम से फेशियल करा के दे मेरे को। वाह अरे बस कर चुका फेशियल करा के दे मेरे को। हाँ बिल्कुल चल डन बघा यांचा प्रेम दोघांचा प्रेम एकामेकाला छान पुसून देत आहेत ते लोक चेन में थोड़ा थोड़ा वो काम कर लेना बस। अरे वा देख रहे हो पूरा 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 चपका दे पूरा। चला गाईस आजचा ब्लॉग इथेच संपूया भेटूया पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये झोपा काय झोपा झोपा हा आपण भेटूया आफ्टर नेक्स्ट पार्टी आफ्टर पार्टी काही आफ्टर पार्टी वगैरे नाही आहे गाड़ी कल ले लेंगे। क्या मतलब आता आम्ही चाललो घरी आनंद में गाड़ी से जाएंगे। जाम झोप येत आहे मला तर ड्रॉप करेंगे। 12 वाजले आहेत आणि दादा वहिनी पण निघत आहेत चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये अंटिल देन सी या टेक केअर गुड नाईट